नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलेलो आहोत राम अवताराच्या तिसऱ्या भागामध्ये. लक्ष्मणाच्या प्रस्थानानंतर राम पूर्णपणे विरक्त झाले. त्यांना समजले की आता पृथ्वीवरील अवतार कार्य त्यांचे पण समाप्त होण्याची वेळ आलेली आहे. सीता माता परत गेल्या, लक्ष्मण परत गेला, भरत शत्रुघ्न यांना पण बोलवले जाणार होते. म्हणजे अयोध्येमधल्या एका युगाची आता समाप्ती होणार होती. अयोध्येमध्ये तसे पाहिले तर सगळं सुरळीत सुरू होते, पण रामांच्या अंतःकरणामध्ये मात्र आता वैकुंठाची हाक ऐकायला यायला लागलेली होती. आता पण त्यांच्या समोर अजून एक मोठा प्रश्न पडलेला होता. हनुमानाचे काय करायचे? कारण हनुमान समोर असताना प्रभू राम वैकुंठाला जाऊ शकले नसते. हनुमानाने प्रभू रामाला वैकुंठाला जाऊ दिले नसते. कारण हनुमान हे फक्त भक्त नव्हते, तर ते रामाच्या प्रत्येक श्वासामध्ये सामावलेले होते. यासाठी एक आधारित एक लोकपरंपरेमध्ये सांगितलेली कथा आहे. कुठल्याही पुराणामध्ये ही कथा सांगितलेली नाही, पुराणाचा याला आधार नाही, पण लोकपरंपरेमध्ये सांगितलेली अत्यंत सुंदर भावनिक कथा आहे. म्हणून मी या अनुषंगाने ही कथा आपल्याला सांगत आहे. बहुतेक लोकांना ही पण कथा माहीत असेल. असे म्हणतात की राम विचार करत होते की आता हनुमानाला थोड्या वेळाकरता आपल्याला वैकुंठाला जायचं आहे, तर थोड्या वेळाकरता आपल्याला हनुमानाला आपल्यापासून दूर करावे लागणार आहे. म्हणून ते विचार करत असताना राजसभेमध्ये बसले होते, आणि बसले असताना ते आपल्या मुद्रिकेबरोबर चाळा करत होते. अशा मुद्रिका अशी हातामध्ये त्यांच्या होती. एका क्षणात त्यांच्या मनात विचार आला आणि राजसभेमधल्या सूक्ष्म भेगेतून त्यांनी ती आपल्या हातातली अंगठी, ज्याच्यावर राम लिहिलेले होतं, ती अंगठी पाताळामध्ये सोडली. आणि त्यांनी हनुमानाला सांगितले की हनुमाना, माझी अंगठी खाली पडली आहे, या भेगेतून खाली गेली आहे, तेवढी शोधून आणून देतोस का रे? रामाने काही काम सांगणे आणि हनुमानाने ते न ऐकणे असे कधी झालेच नाही. हनुमानासाठी रामाचे काम म्हणजे एक आदेश होता, एक सेवा होती. आणि क्षणाचाही विलंब न करता हनुमान सूक्ष्म रूप धारण करून भेगेतून पाताळामध्ये पोहोचले. पाताळामध्ये पोहोचल्यानंतर हनुमानाने बघितले समोर तर काय, तिथे विशाल पात्र होते, आणि त्या विशाल पात्रामध्ये असंख्य अंगठ्या पडल्या होत्या, आणि त्या प्रत्येक अंगठी श्रीरामांच्या अंगठीसारखी होती. हनुमानाला प्रश्न पडला की असे कसे काय? त्यांनी तिथल्या अधिपतीला विचारले की यामध्ये माझ्या प्रभूंची अंगठी कोणती? तिथले अधिपती मंदपणे हसले आणि ते म्हणाले, हनुमाना, ज्या ज्या वेळेला भगवंतांचा पृथ्वीवरचा अवतार समाप्त होतो, त्या त्या वेळेला अशी एक अंगठी इथे येते आणि या पात्रामध्ये पडते. क्षणभराकरता काळ थांबला. हनुमानाला सत्य समजले की आता राम अवतार समाप्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि हनुमानाच्या डोळ्यातून अखंड अश्रू व्हायला सुरुवात झाली. कारण त्यांना अंगठी सापडली नव्हती, पण सत्य सापडले होते की आता आपल्या प्रभूंचा अवतार समाप्त होणार आहे. आपण याचा जर आपल्या कलियुगातल्या आयुष्याशी एक जोड लावायची ठरवली, तर आपण पण काय करतोय आयुष्यामध्ये? अशाच अंगठ्या शोधत बसलोय. फक्त आपण पाताळात नाही, आपल्या आजूबाजूला शोधतोय. कोणी पैशामध्ये शोधतंय हे अंगठीचं रूप, कोणी पदामध्ये शोधतंय, कोणी प्रसिद्धीमध्ये शोधतंय, कोणी इतरांच्या कौतुकामध्ये शोधतंय. पण शेवटी आपल्या लक्षात येतं की आपण जे शोधत होतो ते बाहेर नव्हतंच, ते आपल्या आतमध्येच होतं. जसे हनुमानांना अंगठीपेक्षा रामाचे अनंत स्वरूप सापडले, तसेच माणसाला बाह्य यशापेक्षा अंतर्मनातली शांतता सापडली तर किती छान होणार आहे. पण ती अजून सापडत नाहीये आपल्याला. आता याच अनुषंगाने, आता इथपर्यंत मी थोडासा आपल्याला रामकथेचा आधार घेत घेत बऱ्याच गोष्टी आपल्याला मी सांगितल्या. अजून मी एक थोडासा एक वेगळा राम अवतार सांगण्याचा एक थोडासा वेगळा प्रयास केलेला आहे. रामानी आयुष्यामध्ये अनेक संकटे पाहिली, पण कोणत्याही संकटाने त्यांचं मन ढळलं नाही. राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर ते होते आणि त्या क्षणी त्यांना वनवास स्वीकारावा लागला, पण त्यांनी कधी राग धरला नाही. आपल्या आईचा, सावत्र आईचा पण त्यांनी कधी राग धरला नाही, का वडिलांचा राग धरला नाही की तुम्ही असं चुकीचं वचन कसं दिलं. त्यांनी 14 वर्ष वनवास पत्करला, तरीही कर्तव्य त्यांनी सोडलं नाही. सीतेचे हरण झाले तरीही त्यांनी धीर सोडला नाही.
रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी सामना करावा लागला. त्यांनी त्याचा अहंकार केला नाही, रावणाचा वध केला तरी त्याचा अहंकार केला नाही. आयुष्यामधल्या प्रत्येक प्रसंगात त्यांनी संयम, कर्तव्य, प्रेम, त्याग, निष्ठा आणि धर्म याचा मार्ग स्वीकारला. म्हणूनच जग त्यांना फक्त राजा म्हणून नाही तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखते. माणूस म्हणून जगताना माणुसकीचा सर्वोच्च आदर्श त्यांनी घालून दिला आपल्याला. आपण आता याचा मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग केलेला आहे, आवडतोय का बघा. आजच्या काळामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही संकटांना सामोरं जातो. जसं श्रीराम गेले तसेच आपण पण जातो. आपण श्रीरामाच्या बरोबर म्हणजे कुठल्याच पायाच्या नखाची पण सर नाही आपण करू शकत. पण त्यांना जसे संकटांना तोंड द्यावं लागलं तसंच आपल्याला पण अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. घरातील मतभेद, नात्यामधला दुरावा, पैशाची चिंता, आरोग्याची समस्या, ताण तणाव, स्पर्धा, नोकरीमधल्या स्पर्धा, नोकरीतले ताणतणाव, अस्थिरता. आजकाल तरुण पिढीना तर खूप आहे, नोकरी राहते का जाते हा पण त्यांना भयानक ताण असतो. यामुळे अनेकदा आपलं मन अस्वस्थ होतं. अशा वेळी रामायणाकडे आपण फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून न पाहता आपण जीवन जगण्याचा मार्ग म्हणून बघितलं तर. आणि माझा हाच उद्देश आहे, हा आगळा वेगळा राम अवतार आपल्यासमोर सादर करण्याचा. तर या राम अवतारातून आपल्याला अनेक आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. श्रीरामाने कोणते निर्णय घेतले, ते निर्णय का घेतले, त्या निर्णयातून आपल्याला काय शिकायला मिळालं, हे जर आपण समजून घेतलं शांतपणे तर रामायणाचा खरा अर्थ आपल्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. आजच्या या प्रवासात आपण रामाकडे चमत्कार करणारा देव म्हणून कधीच पाहणार नाहीयेत. आपण त्यांच्याकडे एक आदर्श पुत्राचा, आदर्श भावाचा, आदर्श पतीचा, आदर्श मित्राचा, राजाचा आणि सर्वात म्हणजे आदर्श माणसाचं रूप म्हणून त्याच्याकडे आपण श्रीरामाकडे बघणार आहोत. रामाने स्वतःचे आयुष्य सगळ्या जगाला संदेश देण्यासाठी म्हणून जगले. त्यांनी उपदेशापेक्षा आचरणाला महत्व दिले. त्यांनी कुठलाही उपदेश कुणाला केला नाही. म्हणूनच हजारो वर्षानंतरही त्यांचे नाव घेतले की आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि आपुलकी निर्माण होते. या संपूर्ण प्रवासात आपण रामायणातल्या काही अशा महत्वाच्या गोष्टी थोड्याशा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या केवळ त्रेतायुगासाठी नव्हत्या, तर आजही आपल्यासाठी कलियुगासाठी पण त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कदाचित रामायणाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांसाठी थोडासा वेगळा आणि नवीन असणार आहे, पण आपण या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करूयात. राम अवतारातला पहिला आणि सर्वात महत्वाचा रामाचा गुण म्हणजे मनाचा संयम. आजच्या काळामध्ये मनुष्य आनंद मिळाला की लगेच हुरळून जातो आणि दुःख आलं की लगेच खचून जातो. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थोड्या थोड्या गोष्टीने आपल्याला दोन्हीही गोष्टी, सुख दुःख फार पटकन जाणवायला लागतात. थोडेसे यश मिळाले की अहंकार वाढतो आणि एखादे अपयश मिळालं की मन निराश होतो. अगदी इतकं निराश होतं की आजकाल आपण ज्या आत्महत्या वगैरे प्रकार बघतो आहे, डिप्रेशन मध्ये जाणं हे प्रचंड वाढलेलं आहे. थोडंही अपयश आजकाल कोणालाही सहन होत नाहीये. पण प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते, परिस्थिती कितीही बदलली तरीही श्रीरामांच्या मनाचा तोल कधी ढळला नव्हता. आणि म्हणूनच ते केवळ एक पराक्रमी राजा नाही तर मनावर विजय मिळवणारे पुरुष म्हणून संबोधले गेले. रामाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रसंग म्हणजे राज्याभिषेकाचा. संपूर्ण अयोध्या आनंदाने नटलेली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता, आनंद होता. महाराज दशरथांनी आपल्या ज्येष्ठ राजपुत्राचा राज्याभिषेक करायचे ठरवले. प्रजेच्या मनामध्ये पण एक भावना होती, आता राम राजा होणार, सगळ्या अयोध्येचे भाग्य उजळणार. आणि या आनंदाच्या क्षणी रामाच्या मनामध्ये कुठेही गर्व नव्हता. सत्ता मिळणार म्हणून त्यांनी कुठेही स्वतःला मोठे
दाखवले नाही. कारण त्यांच्यासाठी राज्य हे अधिकाराचे नाही तर कर्तव्याचे स्थान होते. पण नियतीने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. कैकेयीने 2 वर मागितलेले होते आणि क्षणामध्ये चित्र बदलून गेले. राज्याभिषेक रद्द झाला आणि 14 वर्षाचा वनवास त्यांच्या नशिबामध्ये आला. कोणताही सामान्य मनुष्य आत्ता आपल्या कलियुगातला किंवा आपण कोणताही सामान्य मनुष्य त्यांच्या जागी असता तर त्याच्या मनामध्ये त्या क्षणी प्रचंड राग, दुःख, माझ्यावर केवढा अन्याय झालेला आहे, संताप, पराकोटीचा संताप, हे सगळे त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण झाले असते. आणि त्याने लगेच प्रश्न विचारला असता. जे कोणी असतात, आपण कलियुगामधलं बघतोय, आपण काही त्रेतायुगात नव्हतो, पण कलियुगामध्ये जर अशी आपल्यावर वेळ आली तर आपण त्या समोरच्या व्यक्तीला ताड लगेच प्रश्न विचारले असते. हा माझ्यावर अन्याय का केला, विरोध केला असता त्या सगळ्या गोष्टीला, मला हे मान्य नाहीये, तुम्ही दिलं असेल वचन, मी त्याला कशाला पाळायचं, माझी ही सत्ता आहे, माझं हे राज्य आहे, मी हे सोडणार नाही, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि एवढं करूनही जर समजा ते सोडावंच लागलं असतं तर नशिबाला दोष देत तो माणूस रडत बसला असता. पण रामाने यापैकी काहीही केलं नाही. रामाने शांतपणे वडिलांचे वचन स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही तक्रार नव्हती, मनामध्ये कटुता नव्हती, शब्दांमध्ये नाराजी नव्हती. कारण त्यांना माहित होते की कर्तव्य स्वतःच्या सुखापेक्षा नेहमी मोठे असते. वनवास स्वीकारताना त्यांना राजवाड्याची संपत्ती, वैभव, सुखसोयी, राजमुकुट याचा क्षणभर देखील मोह झाला नाही. राजवस्त्रे उतरवून त्यांनी साधी वल्कले धारण केली. हसत मुखाने ते अयोध्येच्या बाहेर पडले. हा प्रसंग केवळ त्यागाचा नाही तर मनावर ताबा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा हा प्रसंग आहे. ज्याला स्वतःच्या मनावर विजय मिळवता येतो त्यालाच जगावर विजय मिळवता येतो. हे रामानी या उदाहरणातून आपल्याला दाखवून दिलेले आहे. आज आपल्या जीवनामध्ये अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात. खूप अशा घटना घडतात. एखाद्याने कठोर शब्द आपल्याला बोलले, व्यवसायामध्ये नुकसान झाले, नोकरीमध्ये अडचण आली, मुलांनी आपलं ऐकलं नाही, घरामध्ये मतभेद झाले की आपण खूप अस्वस्थ होतो. खरंच विचार करून सांगा, अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात. त्याच्यानंतर आपण किती काळ अस्वस्थ असतो, किती बेचैन असतो, आपलं सगळं रुटीन बदलून जातं. समोरच्या व्यक्तीला देखील तुमच्या मनातली घालमेल कळते. इतकं तुमचं बाहेर पण दिसतं, ते चेहऱ्यावर आविर्भाव, तुमची शारीरिक बोली बदलत जाते, चेहऱ्यावरचे भाव तुमच्या बदलत जातात. आणि अनेकदा आपण ह्या रागाच्या भरामध्ये चुकीचा निर्णय घेतो आणि त्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो. पण जर त्या क्षणी ही अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडल्या, त्या क्षणी जर आपण एका क्षणाकरता रामांची आठवण केली, श्रीरामांची आठवण केली, तर आपल्याला समजेल की संकट आले म्हणून मन गमवायचे नसते, मनाची शांती गमवायची नसते. संकटात शांत राहूनच माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. ज्या क्षणी संकट येतं किंवा राग येतो किंवा संताप येतो, त्या क्षणी आपण जर शांत राहिलो, काही काळ शांत राहिलो आणि थोड्या वेळानंतर त्या घटनेवर विचार करायला लागलो, तर त्यातून आपल्याला मार्ग बाहेर काढतायत, आपण बाहेर पडू शकतो, मार्ग काढू शकतो. रामाचे संपूर्ण जीवन काय सांगते आपल्याला? सुख कायम राहत नाही आणि दुःख पण कायम राहत नाही. दोन्हीही काळ तात्पुरतेच असतात. म्हणून सुख आलं म्हणून नम्र राहावं आणि दुःख आलं तर धीर धरावा. परिस्थिती बदलत असते, पण आपले विचार, आपला स्वभाव आणि आपले कर्तव्य मात्र आपण बदलत द्यायला नको आहे. हाच रामाने आपल्या आयुष्यामध्ये दिलेला पहिला आणि मौल्यवान संदेश आपल्याला कलियुगासाठी दिलेला आहे. आज जर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हा एकच गुण स्वीकारला तर अनेक समस्या आपोआप आपल्या कमी होणार आहेत. कारण संयमी माणूस नाती जपतो, संकटावर मार्ग काढतो, आयुष्यामध्ये योग्य मार्ग निवडतो. प्रभू श्रीरामांनी चमत्कार करून महानता मिळवली नाही. त्यांनी प्रत्येक प्रसंगामध्ये शांत मन ठेवून, योग्य आचरण करून
महानता मिळवलेली आहे. म्हणूनच आज हजारो वर्षानंतर देखील जग त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणून ओळखत आहे. रामायणातला दुसरा अत्यंत महत्वाचा विचार म्हणजे नात्यांची जपणूक आणि कर्तव्याची जाण. आजच्या काळामध्ये आपण बघतोय अनेक घरांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून, जमिनीच्या वाटणीवरून किंवा छोट्या छोट्या कारणावरून भाऊ भावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, बहीण भावामध्ये अनेक वाद होतात. न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष खटले चालतात, वर्षानुवर्ष बोला धरला जातो आणि रक्ताची नाती कायमस्वरूपी तुटून जातात. अशा वेळी जर आपण रामायण समोर ठेवले, रामायण जर समोर आणले, तर एक आदर्श कुटुंबाचे चित्र आपल्या समोर उभे राहते. या कुटुंबामध्ये देखील संकटे आली, दुःख आले, गैरसमज झाले, पण स्वार्थापेक्षा प्रेम, कर्तव्य आणि एकमेकाविषयीचा आदर्श या कुटुंबामध्ये कधीही कमी झाला नाही. रामाना वनवास मिळाला तेव्हा लक्ष्मणाने एक क्षणभर पण विचार नाही केला. त्यांच्या समोर राजवाड्यात राहण्याचा पर्याय होता, त्यांना वनवास नव्हता ना दिलेला. रामाना एकट्याना वनवास होता, सीतेला देखील नव्हता, लक्ष्मणाला पण नव्हता. त्यांच्या समोर, दोघांच्या समोर सुरक्षित, सुखसोयी असं असणारं आयुष्य होतं. पण लक्ष्मणाने आपल्या मोठ्या भावाला सोडलं नाही आणि सीतेने आपल्या पतीला सोडलं नाही. जिथे राम तिथे सीता, जिथे राम तिथे लक्ष्मण, हीच भावना त्यांच्या मनामध्ये होती. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, स्वतःच्या संसाराचा लक्ष्मणाने विचार केला नाही. आपल्या भावाच्या सेवेलाच त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं. 14 वर्ष त्यांनी राम आणि सीतेची अखंड सेवा केली. केवळ भावाचे प्रेम नव्हते, तर हा कर्तव्याचा सर्वोच्च उदाहरण म्हणून मानले जाते. भरताचा प्रसंग तर त्याहूनही महान आहे. राज्य त्याच्यासाठीच त्याच्या आईने मागितलेले होते, कोणाचाही विरोध होणार नव्हता आता. पण अयोध्याचा राजा म्हणून त्याला राज्य करायचे नव्हते. त्यांनी त्याच्या दृष्टीने गादीपेक्षा आपला मोठा भाऊ त्याला महत्वाचा होता. हे राज्य माझे नाही, माझ्या रामाचे हे राज्य आहे. ते स्वतः वनवासात गेले. त्यांनी वनवासामध्ये जाऊन रामाला विनंती केली परत येण्याची, पण रामाने पित्याच्या वचनाचा मान राखण्यासाठी वनवास पूर्ण करण्याची निर्णय त्यांनी कायम ठेवला. तेव्हा भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून स्वतः राजासारखे नाही तर सेवकासारखे राज्य केले. जगाच्या इतिहासात सत्ता सहज मिळत असतानाही स्वतःहून राज्य नाकारणारं हे एकमेव उदाहरण आहे. रामानी प्रत्येक नात्याशी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे निवडले. पुत्र म्हणून वडिलांच्या वचनासाठी सर्व सुखाचा त्याग केला. पती म्हणून सीतेच्या रक्षणासाठी प्राणपणाने प्रयत्न केले. भाऊ म्हणून लक्ष्मणावर अपार प्रेम केले. मित्र म्हणून सुग्रीवाला दिलेले वचन पाळले. शरण आलेल्या विभीषणाला आश्रय दिला. त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला योग्य स्थान दिले. त्यांनी कोणत्याही नात्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होते. आज कलियुगामध्ये काय होते, आज आपल्या घरात ते जर प्रत्येकाने माझा हक्क या विचारापेक्षा माझे कर्तव्य हा जर विचार केला, तर आपल्या घरातलेच अनेक वाद आपोआप संपतील. प्रत्येक जण आता सध्या काय होते, घरात असो घराच्या बाहेर असो, प्रत्येक जण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो. स्वतःची जबाबदारी पार पाडण्याचा विचार कमी करतो. ते त्यांनी करावं, मी का करू, त्यांनी करावं, मी का, माझा काय संबंध आहे, त्यांनी घेतली ना जिम्मेदारी, त्यांनी पार पाडावी, माझं काय आहे, ही भूमिका जी वाढलेली आहे कलियुगामध्ये, यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स वाढायला सुरुवात झालेली आहे. रामायण आपल्याला सांगतं नाती अधिकाराने टिकत नाहीत, ती प्रेम, त्याग, विश्वास आणि कर्तव्याने टिकतात. ज्या घरामध्ये प्रत्येक जण स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, त्या घरामध्ये आनंद आणि समाधान कायम राहते. आज समाजाला रामासारख्या पुत्राची, लक्ष्मणासारख्या भावाची, भरतासारख्या निस्वार्थी माणसाची नितांत गरज आहे.
कारण कुटुंब मजबूत असेल तर समाज मजबूत बनतो. समाज मजबूत असेल तर राष्ट्र मजबूत बनते. राम अवताराचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. नात्यांपेक्षा कुठलीही मोठी संपत्ती नाही आणि कर्तव्यापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही. ज्या घरामध्ये किंवा जी व्यक्ती नाती चांगली निभावू शकते त्याच्याकडे जी ऐहिक संपत्ती आहे त्यापेक्षाही बहुमोलाची संपत्ती आहे नाती ही. राम अवतारातला तिसरा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे माणसाची योग्य पारख करण्याची क्षमता आणि प्रत्येकाला आपलेसे करून सोबत घेऊन चालण्याची वृत्ती. आजच्या काळात अनेकांना काय वाटते, पैसा, सत्ता किंवा मोठे पद असेल तर मोठी कामे आरामात करता येतात. पण प्रभू श्रीरामांच्या आपण जीवनाकडे पाहिले तर आपल्याला एक वेगळं चित्र दिसेल. त्यांनी कोणतेही मोठे कार्य केवळ सामर्थ्याच्या बळावर केले नाही. त्यांनी माणसे जोडली, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या गुणांना ओळखले आणि प्रत्येकाला योग्य स्थान देऊन मोठे कार्य यशस्वी केले. सीतेचे रावणाने हरण केल्यावर रामाच्या समोर खूप मोठं संकट उभं राहिलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःच सैन्य नव्हते. ते अयोध्येच्या राजगादीवर पण नव्हते ना. त्यांच्या हातात राजसत्ता नव्हती, खजिना नव्हता, मोठे पराक्रमी योद्धे नव्हते, सैन्यबळ नव्हतं. अनेक जण अशी जर परिस्थिती आली तर निराश झाले असते. पण रामानी त्या संकटाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले. त्यांनी विचार केला की एकट्या माणसाला मर्यादा असतात. अनेक माणसे जर एकत्र आली तर अशक्य वाटणारे कामही एका क्षणात शक्य होते. म्हणून त्यांनी लोकांना जोडण्याचा मार्ग स्वीकारला. या प्रवासात त्यांना प्रथम हनुमंत भेटले. हनुमंतावरची निष्ठा, बुद्धिमत्ता, पराक्रम, सेवाभाव रामाने पहिल्याच भेटीमध्ये ओळखला. त्यांनी हनुमंतांना केवळ सेवक मानले नाही तर आपल्या कार्यातील सर्वात विश्वासू सहकारी मानले. सुग्रीवाला मित्र मानले, त्याला दिलेले वचन पूर्ण केले. त्या बदल्यात सुग्रीवाने आपली सगळी वानरसेना रामाना दिली. जांबुवंतांच्या अनुभवाचा उपयोग केला. नलनीलच्या कौशल्याने समुद्रावर सेतू उभा राहिला. अंगदासारखा धाडसी योद्धा योग्य होता, त्याला योग्य जबाबदारी दिली. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता गुण आहे ते गुण ओळखून त्याचा योग्य उपयोग करणे हीच तर खरी नेतृत्वाची कमाल असते. हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असते. हे प्रभू रामाने आपल्याला रामायणातून शिकवले. हेच आपण जर आज कलियुगामध्ये जर केले तर छोटे कार्य असो किंवा मोठं कार्य असो ते यशस्वीरित्या पार पडले जाते. रामाने कधीही कोणाला त्यांच्या जातीने, रूपाने, वेशाने किंवा संपत्तीने मोजले नाही. त्यांच्या दृष्टीने माणसाचे मूल्य त्याच्या स्वभावात आणि त्यांच्या निष्ठेमध्ये होते. म्हणून जंगलातले वानर, ऋषी, आदिवासी, भिल्ल, निषाद सर्वजण प्रभू रामांवर जीवापाड प्रेम करायला लागले होते. त्यांनी प्रत्येकाला सन्मान दिला, आपलेसे केले, विश्वास दिला. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःहून रामाच्या कार्यासाठी उभे राहिले. हेच रामाच्या यशांचे सगळ्यात मोठे रहस्य आहे. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बघतो, माणसं काय करतात, पैशाने माणसं विकत घ्यायला बघायला लागतात. बऱ्याच जणांना असं वाटतं एखादं मला कार्य करायचंय ना, एखादं काम करायचंय, आम्ही पैसे फेकतो आणि मी हे कार्य यशस्वी करून दाखवतो. पण विश्वासने विकत घेता येत ना तुम्हाला पैशाने. मोठे पद मिळेल तुम्हाला, पैशाने एखादं मोठं पद मिळेल, पण प्रेम, लोकांचं प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी तुम्हाला चांगलंच वागावं लागतं. त्या खुर्चीवर बसून, त्या पदावर बसून तुम्हाला लोकांचं कधीही प्रेम आणि आदर मिळणार नाही. तुम्हाला त्या पदावरून खाली उतरून त्या लोकांमध्ये मिसळावं लागेल, त्यांना आपलंसं करावं लागेल, त्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या लागतील, तेव्हा त्यांचं प्रेम आणि आदर तुम्हाला मिळतं. घर असो, व्यवसाय असो, समाजकार्य असो किंवा कोणतंही मोठं काम असो, ते एकट्या माणसाने कधीच पूर्ण होत नसतं. आपल्या सोबत उभ्या असलेल्या अनेक माणसांच्या
साथीनेच आपण पुढे जात असतो. पण बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही. बऱ्याच लोकांमध्ये हा अहंकार असतो की माझ्याकडच्या पैशामुळे मी ही सगळी कामं आरामामध्ये करून घेऊ शकतो. रामाने आपल्याला हे शिकवले की खरा नेता तो नसतो जो फक्त आदेश देतो. अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. प्रत्येकाने हा लक्षात ठेवला पाहिजे. खरा नेता तो असतो जो प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन चालतो, जो दुसऱ्यांच्या गुणाचा आदर करतो. कारण प्रत्येकामध्ये एक कौशल्य असतं. जसं रामानी लंकेवर युद्ध करायच्या वेळेला जेवढ्या प्रत्येकांच्या मधले, आता मी आपल्याला जसं सांगितलं, प्रत्येकामधलं कौशल्य जोखलं आणि त्याला ती कामं दिली. तसं प्रत्येकाच्या मध्ये एक एक गुण असतो, तो आपण बघितला पाहिजे. जो दुसऱ्यांच्या गुणाचा आदर करतो, संकटात माणसाच्या पाठीशी उभे राहतो, प्रत्येकाच्या अडचणी निवारण जो करतो आणि यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता सगळ्यांना देतो, हे तर फार आवश्यक आहे. पण बऱ्याच जणांना काय सवय असते, केलं जातं सगळ्यांच्याकडून ते कार्य, श्रेय घेताना मात्र ती व्यक्ती फक्त समोर असते. हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे असा सगळीकडे डंका पिटला जातो. पण असं कधी करायचं नसतं. राम आपल्याला हेच सांगतात. म्हणूनच आज हजारो वर्षानंतरही श्रीराम केवळ आदर्श राजा म्हणून नव्हे, तर आदर्श नेतृत्वाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातला हा संदेश आज प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक शहरासाठी, प्रत्येक समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज आपण रामायणाची, मी आतापर्यंत आपल्याला कथा सांगली तरी अजून राम अवतार समाप्त थोडासा सांगायचा आहे. तो थोडा भावनिक ठेवलेला आहे आणि मी तो शेवटी सांगणार आहे. कथा मी आज आपल्याला सांगितली नाही राम अवताराची, तर या कथेच्या मागचा विचार समजून घेण्याचा तुमच्या बरोबरीने मी पण प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिले की प्रभू श्रीरामाने आपल्या आयुष्यामध्ये किती संकटे सहन केली, कोणत्या प्रसंगी त्यांनी धर्म, संयम, कर्तव्य आणि माणुसकीचा मार्ग सोडला नाही, म्हणून त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणत आहोत. ही पदवी त्यांना जन्मापासून नाही मिळाली, तर त्यांनी केलेल्या कर्तव्याने त्यांना ती पदवी मिळालेली आहे. रामाच्या जीवनाकडे पाहिले की एक गोष्ट स्पष्ट जाणवते, देव म्हणून त्यांची पूजा करण्यापेक्षा माणूस म्हणून त्यांचे अनुकरण करणे अत्यंत गरजेचे आहे कलियुगामध्ये. कारण देवाची पूजा आपण काय करतो, काही मिनिटे, काही तास करतो, पण माणूस म्हणून कसे जगायचे हे आपल्याला दिवसभर आचरणात आणावे लागते. रामाने कधीही स्वतःच्या सुखासाठी निर्णय घेतले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी कर्तव्याला, नात्यांना, सत्याला आणि धर्माला प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांचे जीवन आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आज आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी छोटी मोठी समस्या आहे. नात्यामधला थोडासा, कधी कुणाच्या घरामध्ये नात्यांमधला दुरावा वाढतो, कुणाला फार राग पटकन येतो, कुणाची सहनशक्ती कमी होत चाललेली, सगळ्यांचीच आहे कलियुगामध्ये सहनशक्ती कमीच होत चाललेली. मला आता वाटतं हा कलियुगाला असलेला शाप आहे की काय, प्रचंड राग, अहंकार आणि कमी सहनशक्ती हा कलियुगाचा शाप आहे. कलियुगातल्या सगळ्या मानव जातीला मिळालेला शाप आहे. स्वार्थ वाढत आहे, माणसांमधील विश्वास, एकमेकावरचा विश्वास कमी होत आहे. अशा वेळी रामायण आपल्याला भूतकाळात घेऊन जाण्यासाठी नाही, तर आपलं वर्तमान सुंदर करण्यासाठी म्हणून आहे. प्रत्येक प्रसंगी आपण फक्त एवढाच प्रश्न विचारला, आपण ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतील, त्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असताना त्या बघितल्या, आपण त्या क्षणी जर आपण हा विचार केला की या ठिकाणी जर प्रभू श्रीराम असते तर त्यांनी काय केलं असतं, तर अनेक निर्णय आपोआप आपण रामायणाच्या अनुषंगाने घेतले जातील आपल्याकडून. राम हे फक्त अयोध्येचे राजा नव्हते, तर ते आदर्श पुत्र होते, भाऊ होते, पती होते, मित्र होते, राजा होते आणि सगळ्यात महत्वाचे ते आदर्श माणूस होते. आता फक्त राम अवताराचा आपल्याला खूप मोठा भाग पुढे बघायचा आहे आणि तो खूप भावनिक भाग आहे, म्हणून त्याचा
4था भाग मी बनवणार आहे. तोपर्यंत मात्र मला अनुमती द्या आणि अखंड राम नामाचा आपण जप करत राहूयात. आणि त्यानंतर मात्र राम अवताराची समाप्ती होणार आहे आणि थोडासा एक अजून वेगळा उपदेश मी शेवटी करणार आहे आणि मग मात्र हा राम अवताराचा भाग आपण पूर्णपणे संपवणार आहोत. तोपर्यंत आपण अखंड राम नामाचा जप करत राहूयात आणि मग मला मात्र अनुमती द्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.